आत्मवंदन सगळ्यांना. खूप स्वागत आहे सगळ्यांचं. माझ्या सगळ्या फॅमिलीचं खूप खूप हृदयापासून स्वागत सगळ्यांचं. मी सगळ्यांनी आजचा व्हिडिओ बघा, सुनीताताईंचा, ज्याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी समजतील. ज्या व्यक्तीचे आज अनुभव त्यांनी दिलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये, ती व्यक्ती बोलू शकत नाही, तिचे मिस्टर पण बोलू शकत नाही, आणि त्यांचे अनुभव सुनीताताईंनी सगळ्या जगासमोर मांडलेत युट्यूबच्या माध्यमातून. खरं तर हे जे अनुभव येतात की कुणाला तरी साधनेमध्ये ध्यान करत असताना कुणाला तरी प्रकाश दिसणं, किंवा अशी काही दृश्य दिसणं आपल्या ध्यानाच्या दरम्यान, हे सगळं ना खूप जास्त प्रायव्हेट असा आपला अनुभव असतो, एक्सपिरियन्स असतो. ती सगळेजण नाही सांगत आपल्या साधनेमध्ये. असं आहे त्याच्यामध्ये की सांगितल्यामुळं काय होतं, आता समजा मी जेव्हा ध्यानाला बसते तेव्हा मला असे काही अनुभव येत नाहीयेत, पण जेव्हा मी दुसऱ्याचे असे अनुभव ऐकले तेव्हा माझ्या मनामध्ये असं येऊ शकतं की मी कुठं चुकतीये का काय, मला का नाही दिसत आहे असं. म्हणजे त्या व्यक्तीला दिसतंय ध्यान करून, ते मला दिसत नाहीये, म्हणजे ती व्यक्ती कुणी स्पेशल आहे का काय, किंवा त्या व्यक्तीवर भगवंताची खास कृपा आहे माझ्यावर नाहीये, असा भाव येतो मनामध्ये, है ना. जसं आपण शाळेमध्ये असताना जेव्हा कुठल्या तरी एखाद्या गोष्टीवरून आपले टीचर जेव्हा आपलं कौतुक करायचे नाही आणि दुसऱ्या कोणाचं तरी कौतुक करायचे, खूप प्रशंसा व्हायची, स्तुती व्हायची, तेव्हा कुठंतरी अ, दुसऱ्या मुलांमध्ये कंपॅरिझनचा भाव यायचा की आपण तितके हुशार नाहीयेत, आपल्यामध्ये ती कॅपॅबिलिटी नाहीये, आपण तितके नाहीयेत जितकं त्या शेजारच्या मुलाला भरभरून त्याची स्तुती केली जाते तितकं माझ्यात नाहीये. हा भाव आपल्या मनामध्ये राहू शकतो कदाचित अशा गोष्टीमध्ये. तसंच अगदी ह्या पण ध्यान साधनेमध्ये पण काय होतं की जेव्हा कुणाला तरी दृश्य दिसायला लागतात ध्यानामध्ये, जे काही प्रकाश दिसत असेल, तेव्हा असं वाटायला लागतं की मी कुठेतरी कमी आहे, माझ्यावर भगवंताची तितकी कृपा नाही, माझे गुरु तितके माझ्यावर प्रसन्न नाहीये, किंवा अशा अनेक गोष्टी. म्हणजे काय की एक कॉम्प्लेक्स तयार होतो मनामध्ये, एक असं वाटायला लागतं की कदाचित माझ्याकडे नाही येते, हा भाव येतो. म्हणून हे अनुभव एकतर सांगत नाहीत. दुसरं असं आहे की त्यावेळी आपण लक्षात घ्यायचं की काही लोकांना ना दिसतं, काही लोकांना ऐकू येतं, काही लोकांना आतून फील होतं, आतून ते असे भाव येतात, असे संदेश येतात, आणि ती व्यक्ती त्याप्रमाणे वागते. तर ह्याला इंग्लिशमध्ये 3 नावं आहेत. क्लेअर वॉइंट म्हणून एक आहे, आणि एक क्लेअर कॉग्निझंट म्हणून आहे. म्हणजे काय की आतून इंट्युशन येतं काही लोकांना, त्यांना दिसत काही नाही ध्यानात, त्यांना ऐकू काही येत नाही, पण त्यांना आतून कळतात गोष्टी, आणि ते त्याप्रमाणे कृती करतात त्यांच्या आयुष्यामध्ये. इंट्युशन आपण ज्याला म्हणतो, त्यांचे स्ट्रॉंग असतात. ज्यांच्यामध्ये बघायची कॅपॅसिटी म्हणू शकतो, क्षमता आहे, ते ध्यानाला जेव्हा बसतील, थोडंसं डीप जायला लागतील, तेव्हा त्यांना असे विजन्स दिसायला लागतात, काही काही गोष्टी दृश्य दिसायला लागतात, जे त्यांच्या आयुष्याशी संबंधित असतात. जर तुम्ही एखादा प्रश्न ध्यानात टाकला, ध्यानाला बसायच्या आधी, या प्रश्नाचं मला उत्तर पाहिजे, माझ्या आयुष्यामध्ये हे का होतंय असं तुम्ही विचारलं, आणि तुम्ही ध्यानाला बसलात, की कदाचित तुम्हाला काही दृश्य दिसतील डोळ्यापुढं, जे तुमच्या आयुष्य संदर्भात असतील, आणि त्यातून तुम्ही ते, आपण नाही का लहानपणी ते कोडं सोडवायचं असतं चित्रांमधून, ते चित्र एकमेकांना जुळवायचे आणि त्याच्यातून ते कोडं सुटायचं, त्याप्रमाणे ती पझल असते, जे आपल्याला जी दृश्य दाखवली जातात त्या माध्यमातून लोकांना कळतं. काही जणांना ऐकू येतं, काही जणांना स्वप्नांमधून पण कळतं. ठीक आहे. तर असे वेगवेगळे प्रकार आहेत. ज्या ताईंचा आपण आज त्या व्हिडिओमध्ये अनुभव ऐकला, तर सुनीता ताई, आता तुम्हाला माहित झालं असेल त्यांचा, स्वामींबरोबर त्या संवाद साधतात, कसं महाअवतार बाबाजींनी त्यांना स्वतःहून सांगितलं की तुझ्या घरामध्ये, सॉरी, स्वामींनी सांगितलं की महाअवतार बाबाजींचा एक मोठा फोटो लाव वगैरे, हे सगळं आता माहित झालंय. पण प्रश्न हा आहे की हे जे इतके जवळचे आपले, आपल्या साधनेतले अनुभव आज युट्यूबवर मांडण्याची वेळ का आली. तर मी ते बघत असताना मला तेच जाणवत होतं की इतक्या लोकांना साधना, एवढे वर्ष झाले लोक करतात. कुंडलिनी अवेकनिंग म्हणा, कुंडलिनी जागृती, हे खूप वर्ष झाले लोक करतायत. आपल्याला माहित नाही फक्त की आपल्या आजूबाजूला अशी लोक आहेत. मग ते हे त्यांना किती अनुभव आले असतील. पण कधीतरी तुम्ही युट्यूबवर ऐकले असं की कोणी कुंडलिनीच्या दरम्यान किंवा साधने दरम्यान आलेले अनुभव युट्यूबवर शेअर केलेत? मी तर नाही ऐकलं कधी, कारण लोक काय करायची की बैठकीला जायची,
एखाद्या सद्गुरूंच्या जिथं अनुग्रह दिला जातो आणि तिथं जाऊन बैठकीला जाऊन तिथं अनुग्रह घ्यायची, जसा सुषमा माई वाटवे ज्यांचे आपण व्हिडिओ बघतो त्या स्वतः अनुग्रह द्यायचा. त्या काळामध्ये काही युट्यूब एवढं नव्हतं, म्हणजे एवढं लोकांना माहित पण नसेल मीडिया. त्यांची व्हिडिओज आत्ता अपलोड होत आहेत युट्यूबवर आणि सगळ्यांपर्यंत पसरत आहेत. पण तेव्हा लोक जेव्हा प्रत्यक्ष त्यांना भेटायची तेव्हा ते अनुग्रह द्यायचा आणि लोक त्या साधनेला बसायची. आणि त्यांचे व्हिडिओ आपण आज बघू शकतो, त्याचं कारण हे डिजिटल प्लॅटफॉर्म युट्यूब सारखं माध्यम आहे. पण आज अनुभव लोक शेअर करतायत साधनेमधले, आपल्या ध्यानातले, म्हणजे इतके ते जवळचे आहेत की ती सांगायची आज्ञा पण नसते. त्यांचे गुरु ते सांगू पण देत नाहीत अनुभव. असतं त्यांच्यामध्ये की तुम्ही अनुभव शेअर करू नका इतके, जर तुमचे असे अनुभव असतील. पण आज ते समोर येऊन सगळ्यांना सांगतायत. तर मला ते ऐकताना वाटत होतं की ही वेळ जी आहे आणि येणारा काळ, येणारं पृथ्वीवरचं मोठं परिवर्तन, ही वेळ अशी आहे की सगळे संत आपले, आपले सगळे गुरु हे एकवटलेत आणि ते एक होऊन ह्युमॅनिटीला, मानवजातीला मदत करतायत ध्यानासाठी, रेकीसाठी, साधनेसाठी. आणि हे जे तुम्ही आजचा व्हिडिओ जर नीट ऐकला असेल तर त्याच्यात एक आहे की त्या ज्या ताई आहेत, ज्या बोलू शकत नाहीत, ज्यांना तो प्रकाश दिसला वगैरे त्यांच्या ध्यानामध्ये, म्हणजे ते जप करायच्या आधी त्यांना जप सांगितला गेला होता, एक ठराविक संख्येचा जप, 21, 41, 51 असं करत करत तेवढे दिवस करायचं. 21 जप 21 दिवस करायचा, असा तो संख्या वाढत जाते. त्याच्या दरम्यान त्यांना तो लाईट दिसायला लागला. आणि त्याच दरम्यान तुम्ही ऐकलं असेल तर त्यांना एक असं दृश्य दिसत होतं की जिथं स्वामी माधवनाथ, मध्येच त्यांना स्वामी समर्थ दिसत होते. परत स्वामींचे जे मोठे कान आहेत ते, स्वामींची जी टोपी आहे ती, अं, असं स्वामींचं दृश्य, चेहरा दिसायला लागला माधवनाथांच्या जागी. पुन्हा त्यांना माधवनाथ दिसायला लागले, पुन्हा स्वामी दिसायला लागले. म्हणजे जे दृश्य आहे ना, ते त्यांना दाखवत होतं की स्वामी, माधवनाथ एकच आहेत, एकच प्रकाश आहेत. ज्याला आपण वेगवेगळ्या अवतारांमध्ये बघतो, वेगवेगळ्या रूपांमध्ये बघतो, ते सगळे आतून एकच आहेत, हे त्यांना त्या दृश्यातनं दाखवायचं होतं. तर हे समजून घ्या की जे त्यांनी त्या इंटरव्ह्यूच्या दरम्यान सांगितलंय, तर ही मोठी आपल्यासाठी शिकवण आहे. आपण काय घ्यायचं, काय ऐकायचं, त्याच्यात तो प्रकाश दिसला वगैरे हे आहेच, आहे मोठी गोष्ट आहे. पण आपण त्याच्यावर फोकस करायचा की त्यांनी जे एक सांगितलं वाक्य की माधवनाथांच्या जागी त्यांना स्वामी दिसायला लागले, स्वामींचा चेहरा दिसायला लागला. ह्याच्यातून काय सांगायचंय, त्या अनुभव एवढा जो आपल्याबरोबर शेअर केलाय, त्याला आपल्याला काय सांगायचंय त्या अनुभवातनं. त्याला हे सांगायचंय की तुम्ही जरी वेगवेगळे अवतार आणि रूप बघताय, स्वामी समर्थ, साईबाबा, गजानन महाराज, अजून कुठले संत, कुठले जे काही असतील, हे तुम्हाला वेगवेगळे दिसत आहेत, पण ते एकच प्रकाश आहे, तो एकच तत्व आहे, ते ब्रह्म एकच आहे. आणि सगळे आपण एकाच तत्वातून, त्या प्रकाशातून आलेले आहेत, हे सांगायचं आपल्याला त्या इंटरव्ह्यूच्या दरम्यान. किती लोकांनी ते घेतलं मला माहित नाही, पण माझं लक्ष बरोबर त्याच्याकडे माझे कान गेले. मला लगेच कळलं की ते काय सांगायचंय त्यांना त्याच्यातनं. का? हे पुस्तक महाअवतार बाबाजींचं हे याला कारणीभूत आहे. आणि थँक्स टू बाबाजी की ज्याच्यामुळे मी हे समजू शकले की माझी तेवढी चेतना तिथपर्यंत गेली आणि मी ते समजून घेऊ शकले की बाबाजी या पुस्तकामध्ये, पूर्ण पुस्तकामध्ये बाबाजींनी जे सांगितलंय ते त्या मुलाखतीमध्ये मला समजलं जेव्हा मी ऐकले, म्हणजे ते जोडू शकले मी ते. कारण आपण अनेक अनेक देवांमध्ये आपलं विभाजन करून ठेवलंय. तुम्ही यांना मानता, तुम्ही त्यांना मानता, पण बाबाजींनी सांगितले की युनिफाईड, या पुस्तकाचं नावच युनिफाईड आहे, म्हणजे एकत्रीकरण. आणि तेच त्या मुलाखतीमध्ये आपल्याला सांगितलं गेलंय. तर जेव्हा आपण अशा गोष्टी ऐकतो ना, कुणाचे अनुभव, ते फार म्हणजे फार म्हणजे फार पवित्र असतात. आणि त्या अनुभवातून जेव्हा ते समोर येऊन आपल्याला हे अनुभव सांगतात, तेव्हा साक्षात भगवंताची इच्छा असते की जो ऐकतोय त्याच्यापर्यंत तो अनुभव पोहोचावा. हा अनुभव युट्यूबवर शेअर झालाय, म्हणजे तुम्ही समजू शकता की पब्लिकली तो शेअर आहे. म्हणजे त्याचा ऑडियन्स किती मोठा आहे, किती लोकांपर्यंत तो गेला पाहिजे. पण सगळेच ऐकतील का त्याला? नाही.
ज्यांची ती वेळ आलेली असते, त्यांच्यावर खास आत्ता, ह्याचा अर्थ असा नाही की बाकीच्यांवर कृपा नाहीये, बाकीच्यांकडे त्याचं लक्ष नाही, नाही. अशा वेळ येणार आहेत, एक 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 टप्प्यांमध्ये. जसं आपल्या शाळेमध्ये पहिली दुसरीत मुलं आहेत, तिसरीत मुलं आहेत, काही दहावीत असतात, तशी ही वेळ येते पुढची, की लोक टप्प्याटप्प्याने जागे व्हायला लागतील, लोक टप्प्याटप्प्याने अध्यात्मात यायला लागतील. आणि ती टप्प्याटप्प्याची वेळ, जर तुम्ही हा व्हिडिओ ऐकला असेल, आणि जर व्हिडिओ तुमच्यापर्यंत असे येत असतील, आणि तुम्हाला आतून इच्छा होत असेल की मला ध्यान करायचंय, साधना करायची, तर समजायचं की माझी वेळ आली. ज्यांची वेळ आली नाहीये, ते काही वाळीत टाकलं नाहीये त्यांना, ते सगळे जागे होणार आहेत, ते सगळे जागे होणार आहेत. पण वेळ वेगळी पुढची त्यांची, कदाचित त्यांच्या जो त्यांचा सोल आहे, त्यांचा आत्मा जो आहे, तो अजूनही 3D मध्ये आहे. त्याला अजून खूप अनुभव घ्यायचे या द्वैतामध्ये. जसं जसं आपण समजून घेतो या गोष्टी, आणि जसे जसे आपण द्वैतातून बाहेर अद्वैतमध्ये यायला लागतो, म्हणजेच काय, हे दोन डोळे जेव्हा एक होतील, एकच डोळा बनेल आपला, त्या दोन डोळ्याच्या जागी एकच डोळा येईल, आणि आपल्याला दोन दोन दिसणारच नाही. आज दोन दिसते का? कारण दोन डोळे आहेत. एकाने चांगलं दिसते, एकाने वाईट दिसते आपल्याला सगळ्यांमध्ये. पण जेव्हा हे सगळं चांगल्या वाईट पाप पुण्याच्या पलीकडे आपण जायला लागतो, आणि ह्या दोन डोळ्यातून द्वैतातून आपण अद्वैतामध्ये यायला लागतो, म्हणजे एक व्हायला लागतो, युनिफाईड व्हायला लागतो, तेव्हा समजायचं की माझा प्रवास आता पुढे गेलाय. ओके. तात्पुरता राग येईल आपल्याला, लोकांबद्दल आपण वाईट बोलू, थोडस पाप पुण्याच्या गोष्टी करू, जे की साहजिक आहे, कारण आपण आता थर्ड डायमेन्शन मध्ये आहोत, तिसऱ्या डायमेन्शन मध्ये आहोत, जिथे सगळं द्वैत आहे. पण काही क्षणानंतर जेव्हा आपल्याला समजतं की माझा राग, मला राग जास्त झालाय, किंवा मी एवढं रागाला नाही आलं पाहिजे, किंवा आपलं वागणं समजायला लागतं काही वेळानंतर, आणि आपण पुन्हा एकदा सगळे एक आहोत, आणि सगळे देव जे आपण मानतो, सगळे गुरु, हे सगळे एकच अवतार आहेत, आणि एकच तत्व आहे, एकच प्रकाश आहे तो, हे हळूहळू आपल्याला समजायला लागतं. समोरच्या प्रत्येक माणसामध्ये आपण भगवंत बघायला लागतो. मग तो टॉयलेट साफ करणारा का असू दे, तो सुद्धा भगवंत आहे, त्याच्या रूपामध्ये मला दिसतोय. ही वेळ येते आपल्या आयुष्यामध्ये, थोडी पुढे मागे येईल, पण येणारा काळ आपल्याला हेच दाखवणार आहे. आणि ह्यालाच म्हणतात की अवेकनिंग, ह्यालाच म्हणतात जागं होणं, यालाच म्हणतात साक्षात्कार, आत्मसाक्षात्कार. तर ह्या गोष्टी आपल्याला ह्या सगळ्या अनुभवातून शिकायला मिळतील. असे अनुभव जे आपल्याला ऐकायला मिळत आहेत, ते का आपल्या समोर येत आहेत, त्याला कारण आहेत. इतकी गुप्त आणि प्रायव्हेट आणि इतके प्युअर असे अनुभव आहेत, की ते असे सहजासहजी आपल्याला युट्यूबवर आज ऐकायला मिळत आहेत. महावतार बाबाजी आणि स्वामींचे अनुभव आहेत हे. तर त्याला इतकं लाईटली घेतलं नाही पाहिजे आपण. आपण भाग्यवान आहोत. आत्ता आपण ह्या घडीला आपण जागे होतोय. आपल्यानंतर अनेक लोक जागे होतील. 2025 संपत आलंय. 2026-27 पासून तुम्हाला हे सगळं परिवर्तन बघायला मिळेल, की जिथं लोक मोठ्या प्रमाणावर अध्यात्माकडे वळतील पुन्हा एकदा. म्हणजे सतयुग सतयुग म्हणतायत ते, तुम्ही त्याचा अनुभव घ्याल पुढच्या वर्षी. 2026-27 32 पर्यंत आपल्या इथं खूप मोठ्या प्रमाणावर परिवर्तन झालेलं सगळ्यांना दिसेल. आणि हे परिवर्तन कसं होणार आहे, हे पृथ्वीवर जे नैसर्गिक होईल ते ते होईल, पण हे खरं परिवर्तन होणार आहे ते विचारांचं, आपल्या एनर्जीचं, आपल्या आपल्या दृष्टीचं. आपण जशी दृष्टी बदलायला लागू, समोरची सृष्टी बदलायला लागेल. आणि ही परिवर्तन जे असेल, त्या एनर्जीज, त्या ऊर्जा, आणि ती दृष्टी आपली, हे सगळं बदललेलं असेल. आणि हे सगळं हळूहळू होईल. आता जी लोक याला लॉजिकली बघतायत, असं कुठं होतं का, पांढरा प्रकाश कुठं दिसतो का, असं कुठं असतं का, हीच लोक उद्या ध्यानात येतील, हीच लोक उद्या साधनेला लागतील, हीच लोक उद्या कुंडलिनीच्या मागे लागतील. तर हे सगळं घडत जाईल. केवळ आपण सगळ्यांनी न थांबता, फार विचार न करता, आणि कुणालाही जास्त मागे न लागता कुणाचे की तुम्ही करा किंवा हे योग्य आहे हे पटवून न देता, आपण आपली साधना करत राहा. आपल्याला जे आवडतं, ती नामस्मरण, ती साधना आपली सुरू ठेवा. हेच मी तुम्हाला आज अ, त्याचे जे संदेश आहेत ते माझ्या माध्यमातून मी सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं काम करते. आणि हेच सांगते, आज मी ज्या व्यक्तीशी जोडले गेले टॅरोच्या माध्यमातून, ज्यांना टॅरो रिडिंग दिलं किंवा काय, तर प्रत्येक व्यक्तीकडून मी शिकते
की ते जे मला सांगतायत, त्यांचे अनुभव सांगत असतील, त्यांचे काही गोष्टी सांगत असतील, ह्यातनं मला खूप शिकायला मिळतं. त्या व्यक्तीला वाटत असतं, अरे ह्या व्यक्तीमुळं माझं म्हणजे जी व्यक्ती माझ्याशी आज जोडली गेली, जी मुलगी, तिला वाटत असेल की आज मला भगवंतानी हिच्या बरोबर भेट घडवून दिली, टॅरो झालं माझं. त्यामुळे ती मला थँक्यू 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 म्हणत होती आणि म्हणत असेल. पण आयुष्यात येणारी प्रत्येक आपल्या व्यक्ती ही आपलं आयुष्य बदलते, त्या व्यक्तीला माहित नसतं. तिला वाटेल मी तर हिच्याकडनं टॅरो रिडिंग घेतलं, हिने मला 4 गोष्टी सांगितल्या, हिच्यामुळे माझा आज छान काहीतरी बदल होतोय. पण तिला हे माहित नसतं की मी काय देते विपुलाला. तर हे भगवंत कुठलंही प्लॅनिंग जे करतो, ते कुठलंही वाया जात नाही. आपल्या आयुष्यात येणारी लहान असू दे मोठी असू दे, कुठलीही व्यक्ती आपल्याला काहीतरी शिकवल्याशिवाय जात नाही. तर आपण नेहमी ना ओपन ठेवायचं स्वतःला. काय सांगते बाबा, मी जेव्हा खिडकीतनं बाहेर दृश्य बघते तेव्हा मला काय दिसतंय, हे दृश्य सुद्धा आपल्याला शिकवणारं असतं. एक कावळा मला कायम दिसायचा, मी जेव्हा जेव्हा खिडकीतून बघायचे. ही कधीची गोष्ट आहे, जेव्हा मी थोडी निराश अशी फेस झाली होती माझी. मी जॉब सोडला होता, अचानक चांगला जॉब मी सोडून दिला होता. आणि मला असं वाटायचं की मी काय करू आता, म्हणजे कसं काय करू मला समजेना. आणि मी त्याच्यात टॅरो रिडिंग शिकायला लागले, टॅरो कार्ड. म्हणजे ते सोडल्या सोडल्या मी टॅरोच्या मागे लागले, टॅरो शिकून घेतलं, कारण मला आतून वाटलं आणि मला आवडतं ते म्हणून. तर मी सारखी खिडकीतून जेव्हा बाहेर बघायचे तर एक कावळा सतत, जेव्हा जेव्हा मी बाहेर बघेन मला तेच दृश्य दिसायचं की तो कावळा उडून त्या फांदीवर येतोय आणि ती फांदी तोडतोय, ते तोडायचा प्रयत्न करतोय त्याच्या चोचेनी, आणि ते काढतोय. इतक्या वेळ तो त्याला डिवचत बसला होता आणि शेवटी त्याने ते तोडलं आणि ते घेऊन गेला. आणि हे फक्त एक दिवस नाही, मी हे सलग 2 महिने बघितलेलं चित्र आहे माझ्या खिडकीतनं बाहेर. सो मला ते दाखवलं गेलं होतं की तू कन्सिस्टन्सी ठेव तुझ्या आयुष्यात, तुला मिळेल जे पाहिजे ते. तू प्रयत्न कर, तू न हारता न थांबता रोजच्या रोज तू ह्याच्यावर काम कर. एक दिवस ती फांदी तुटेल आणि ती तुला जे काही त्याचा रिझल्ट पाहिजे किंवा तुला जे काही बदल तुझ्या आयुष्यात पाहिजे ते दिसतील. मी हा धडा घेतला. कदाचित दुसरं कोणी बघितलं असतं तर त्याच्या दृष्टिकोन जसा आहे त्याप्रमाणे त्यांनी घेतलं असतं. पण मी जेव्हा बघायचे तेव्हा मला तो कावळा तिथेच दिसायचा, त्याच फांदीवर, आणि तेच करताना दिसायचा. आणि मला त्याच्यातनं सांगितलं जायचं की जे नियमितपणा आहे ते सुरू ठेव, तो सुरू ठेव, तोच तुला पुढे घेऊन जाणार. आणि हे सगळ्याच बाबतीत लागू होतं. ध्यान असेल, रेकी असेल. मला असं एक वेळ वाटायचं की किती ध्यान करावं माणसानी, त्याच्यातून काही फरकच नाही पडत आहे, काहीच नाही होते. पण आज मी सांगू शकते की ध्यानामुळे फरक पडतो. सूक्ष्म स्तरावर बदल होत असतात ध्यानामुळे. तुम्हाला ते साधारण 1-1.5 वर्षाचा कालावधी जाऊ दे, मग तुम्हाला कळतील की काय बदल माझ्या आयुष्यात होत आहे. तर ध्यान हे असं आहे की ते खूप आतमध्ये खोलवर जाऊन सफाई करत असतं ते, आपल्याला कळत सुद्धा नाही. ठीक आहे. तर कुठेही त्याच्यावर डाऊट न घेता हे असे अनुभव तुमच्यापर्यंत येत आहेत. महाअवतार बाबाजी साक्षात आपल्यासोबत आहेत आणि स्वामी समर्थ आहेत. स्वामी समर्थांसारखे गुरु आपल्यासोबत आहेत. तर न घाबरता, न थांबता आणि कुणालाही सांगत न बसता जास्त फक्त आपल्या मनाचं ऐका. हे जे आहे ना, हे सगळं तुमच्या आत आहे. मी सांगेन एक थोड्या वेळासाठी समजून, किंवा मी थोडा वेळ तुम्हाला हे सगळं सांगेन जे काही मला सांगितलं जात आहे. पण जोपर्यंत तुम्ही आतल्या परमेश्वराचं ऐकत नाहीत, त्याचे संदेश घेत नाहीत, त्याच्याशी जोडले जात नाहीत, तोपर्यंत तुम्ही पुढे जात नाहीत. तर तुम्ही सगळ्यांना मी एक अशी विनंती करते की थोडा वेळ का असे ना, पण काढून आपल्या बरोबर शांत बसा. मन शांत करा. ज्या देवतेला मानता त्यांना बोलवा. त्यांचं नामस्मरण करा सुरुवातीला. मग थोडी श्वासांची क्रिया करा, जी आपली शिकली आपण, पोटातून श्वास घ्यायची. आणि मग तुम्ही हळूहळू शांत व्हा आणि विचारा. जो काही प्रश्न आहे तो आत टाका. त्याचं उत्तर तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार. तुम्हाला काहीतरी दिसेल, तुम्हाला ऐकू येईल, तुम्हाला काहीतरी फील होईल आतनं असं, की ह्याचं उत्तर हे आहे बाबा, असं वाटेल. मग त्याच्यावर विश्वास ठेवा. ठीक आहे. तर इथला प्रत्येक जण हा दैवी आहे, एवढं मी सांगते. इथला प्रत्येक जण हा त्याचा अंश आहे. त्यामुळं कुठेही स्वतःला कमी समजायचं नाही की मी एवढं पाप केलंय, मी एवढं हे केलंय, मला हा तसा म्हणला असं म्हणला. आतापर्यंत तुम्हाला सगळ्यांना माहित झालं असेल की आपण सगळेजण दैवी आहोत. तर ह्याच्यावर विश्वास ठेवायचा आणि आपलं ध्यान, रेकी साधना करत राहायचं. येणारा काळ आपल्याला दाखवेल की आपण का सुरू केली आहे रेकी, आपण ध्यान का सुरू केलंय मागच्या वर्षी, हे सगळ्यांना समजणार आहे.
पुढच्या वर्षामध्ये. फक्त सुरू ठेवा साधना, आपल्या गुरूंवर विश्वास ठेवून. आणि खरं तर आज मला 21 दिवसाची मला प्रणितांनी काल आयडिया दिली की आपण 21 दिवस रेकी घेऊ. संकल्प असे करायची होती सुरुवात, पण मला हे सांगणं गरजेचं होतं की आपल्या बरोबर जे येत आहेत संदेश ते वाचा, ऐका, पुस्तकं वाचा, चांगली चांगली. आणि हे सांगणं गरजेचं होतं, म्हणून आपण उद्यापासून पाहिजे तर 21 दिवसाची रेकी सुरुवात करू. आज आपण ध्यानच घेऊ. ठीक आहे. तर हे जे आहे सत्र आपलं, हे हेच ह्याच्यासाठीच आहे की काही जे सांगायचंय बोलायचंय ते. पण आपली साधना आपल्या सगळ्यांनी आपली आपली करायची. ही साधना आपली फक्त एक सामूहिक जोडतो म्हणून आहे. खरी साधना आपली कुठली? आपण उठल्यानंतर सकाळी केलेली किंवा रात्री झोपताना 1 तास किमान आपलं रोज ध्यान झालं पाहिजे. 1 तास तरी किमान. किमान म्हणते मी, कमीत कमी. जास्तीत जास्त तुम्ही 2 तास करा, 3 तास करा. पण ध्यान म्हणजे तुम्ही जर 20 मिनिटं 25 मिनिटं जरी ध्यानाला बसलात, पण तुमचं मन पूर्ण शांत आहे, अगदी शून्य झालंय तरी सुद्धा चालेल. ती साधना पण आपण मान्य करू 25 मिनिटाची. पण 30 मिनिटाच्या ध्यानामध्ये आपण 15-20 मिनिटं जर नुसतेच आतमध्ये विचार करत असू, तर मग तेवढं आपल्याला पुरेसं नाहीये. आपल्याला असं वाटतं माझी 8 तास छान झोप झाली. पण 8 तासाच्या झोपेमध्ये जर आपल्याला स्वप्न पडत असतील खूप वेळ, तर ती झोप आपल्याला पुरेशी नाहीये. कारण स्वप्न पडणं म्हणजे आपला अनालिटिकल माइंड, अजून मेंदू आपला काम करतोय, काहीतरी विचार आहेत त्याच्यामध्ये म्हणून स्वप्न पडतायत. तर जी शांत झोप असेल तर ती खरी झोप विदाऊट स्वप्न. आणि ज्यांना स्वप्न पडतात त्यांनी समजायचं की मला माझी झोप इतकी अजून साऊंड स्लीप म्हणतो ना, शांत ती नाहीये. तर ह्याचा अर्थ अजून आतमध्ये झोपल्यानंतर मेंदू काम करतोय म्हणून मला स्वप्न पडतायत. तर त्यासाठी अगदी प्रयत्नपूर्वक ध्यानाच्या आता जी साधना आहे ती गांभीर्याने पुढे घ्या. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हे सगळं समजेल की का हे आपण ह्याच्यात आलोय आणि कसं आपल्याबरोबर हे सगळे काम करत आहेत. ठीक आहे. आपण ह्याच नोटवर आपलं आजचं ध्यान घेऊ. हे सत्र आपल्याला केवळ एक ध्यानाची गोडी लागावी ह्या उद्देशाने आहे. पण सगळेजण डोळे मिटून जिथं आहोत तिथं आपल्या पाठीला आराम घेऊन बसा. या सत्रामध्ये आपण रोजच्या रोज आभार सुद्धा मानतो. ही आभार मानायची सवय सुद्धा आपण या सत्रामध्ये आपल्या स्वतःला लावून घेऊ. आपला फोकस ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात आहेत त्याच्यावर ठेवा. बाकी ज्या नाही आहेत त्या आपोआप खेचल्या जातील. ती शक्ती आपल्यात आहे. पण त्याआधी आपल्याला जे आहे त्याला ॲप्रिशिएट करणं, त्याला सांगणं की माझं लक्ष आहे बाबा तुझ्याकडं, हे महत्वाचं आहे. जितकं आपण हळूहळू आपल्या आयुष्यात असलेल्या गोष्टींकडे लक्ष घेऊन जायला लागतो, तितकं आपण नसलेल्या गोष्टी सुद्धा आकर्षित करायला लागतो. त्यामुळं सगळ्यात आधी आपण एक मोठा श्वास घेऊ आपल्या नाकातून. आपल्या पोटामध्ये भरपूर हवा भरून घ्या. पोट बाहेर काढा आणि तोंडाने सावकाश अगदी हळूहळू हा सगळा श्वास बाहेर जाऊ दे. पुन्हा नाकामधून एक मोठा श्वास आपल्या पोटात जाऊ दे. पोट फुलवून बाहेर काढून अगदी सावकाश ही हवा सगळी आत भरून, जितकं पोट फुलवता येईल तितकं फुलवून घ्या. आणि तोंडावाटे रिलॅक्स करण्यासाठी, स्वतःला स्थिर करण्यासाठी तोंडावाटे बाहेर काढा. आता पुढचा श्वास आपण आपल्या नाकावाटेच पोटामध्ये भरून घेऊ, पण सोडताना मात्र अगदी सावकाश आपल्या नाकानेच बाहेर सोडू. आपण
सलग असे 5 मोठे मोठे श्वास घेऊ. नाकावाटे श्वास आपल्या पोटात जाऊ दे. डायरेक्ट आपल्या पोटात पोट फुलवून पोट बाहेर काढा. श्वास घेताना आणि सोडताना पोट आपोआप आत जाईल. नाकावाटे हळूवार श्वास सोडायचा. आपल्या सोयीने, आपल्या गतीने 5 वेळा मोठ्या ह्याच पद्धतीने श्वास घ्या. आपल्या मनाचं ऐका. आपले इंट्युशन, आपले संदेश मनातले. पाच ते 6 मोठे मोठे दीर्घ श्वास आपल्या पोटात, छातीवर लक्ष, पोटावर लक्ष. भरपूर ऑक्सिजन द्या आपल्या शरीराला. सगळं लक्ष केवळ आपल्या श्वासांवर एकाग्र करत ही क्रिया पार पाडायची. कुठेही घाई न करता, विचारांमध्ये न अडकता, केवळ श्वास. असा हा कोमल सहज आपल्या नाकातून, गळ्यातून, छातीतून खाली पोटाकडे प्रवास करतो. त्याला सांगावं लागत नाही की तू छातीतून पोटाकडे जा. तो आपोआप जातो आणि ठराविक सेकंदांनंतर आपोआप वर येतो आणि पुन्हा ब्रह्मांडात विलीन होतो. त्याला कधीही सांगावं लागत नाही की तू आता बाहेर जा. या सगळ्या क्रिया आपोआप घडतात. एक एक श्वासाने तुम्हाला आता शांत आणि स्थिर वाटत असेल. हे मोठे श्वास मला प्रत्येक क्षणाला रिलॅक्स करत चालले. हे दीर्घ श्वास माझ्या शरीरात भरपूर ऑक्सिजन देत आहेत. दिवसभर ज्या विचारांमध्ये मी होते, ज्या काळजीमध्ये होते, त्यामुळे कमी पडलेला ऑक्सिजन भरून काढायची हीच ती वेळ आहे. आपल्या पोटाला, छातीला, गळ्याला भरपूर प्रमाणात श्वास आणि ऑक्सिजन द्या. आणि या क्रियेकडे बघत बघत हरवून जा. विसरून जा की मला विचार सुद्धा आहेत. मी केवळ ही क्रिया बघत बसलीये. एखादा तिसरा माणूस लांब बसून हे सगळं बघावं त्याप्रमाणे. साक्षी, केवळ साक्षी आहे मी. ऑब्झर्व करतीये कसा श्वास येतोय, कसा जातोय. कुठला विचार आला तर तो सुद्धा मी बघते आणि पुढे जाऊ देते. आता हळूहळू आपल्या या दीर्घ श्वासांवरून
आपल्या सहज कोमल श्वासांवर या, म्हणजे कुठल्याही मदतीशिवाय, प्रयत्नांशिवाय अगदी सहज आत येतात, बाहेर जातात. त्यांची गती बघा. खूप फास्ट आहेत का, खूप स्लो आहेत का, किती मोठे आहेत, किती लहान आहेत, हे केवळ बघा. जेव्हा आपण एक एक श्वास बघतो, त्याची ऊर्जा निर्माण होते. आपण त्याच्यामध्ये प्राण आणतो आणि तो आपल्यामध्ये प्राण आणतो. जितकं आपण दिवसभर श्वासांवर लक्ष ठेवू, कुठलंही काम करताना त्याची ऊर्जा निर्माण होते. कारण जिथं आपलं लक्ष जातं तिथं ऊर्जा व्हायला लागते. आणि जितका वेळ आपण एक एक श्वास बघत बसतो, इतक्या आपल्या पेशी खोलपर्यंत स्वच्छ व्हायला लागतात, नाडी शुद्ध व्हायला लागतात. शरीरातले आजार हळूहळू कमी होऊन जातात. लोकांना कळत नाही, केवळ ध्यानाने माझं शरीर कसं काय बरं झालं. कारण तू तुझ्या प्रत्येक श्वासाला ऊर्जा दिलीस बाळा. त्यांच्यावर लक्ष ठेवून 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 हे परमात्मा आपल्याला सांगतो, केवळ श्वास बघायचा, येतोय जातोय. विचार शांत करायचे. प्रयत्न करा, पुढची 5 मिनिटं कमीत कमी विचार माझ्या डोक्यात आले पाहिजेत. 0 आले तर अतिउत्तम. केवळ श्वासांबरोबर राहा, विचार आपोआप 0 होत जातील. आणि तितकी ऊर्जा आपल्याला ब्रह्मांडाकडून मिळेल जितका आपण विचार 0 ठेवतो. माझं मन आता रिकामं झालंय. 0 विचार मी अनुभव करते. माझं सगळं लक्ष माझ्या श्वासांवर आहे.
शरीर, हृदय, छाती फील करा. सगळं कसं शांत आणि स्थिर झालंय. आपल्या हृदयावरचा एक एक श्वास फील करा. इथंच आहे मी, माझा परमेश्वर, माझ्या आतमध्ये. ज्यांना थोड्या वेळ अजून ह्या अवस्थेमध्ये बसायची इच्छा आहे ते बसा. आपले दोन्ही हात अगदी सावकाश आपल्या डोळ्यांवर आणि हृदयात आभार ठेवून हळूवार आपले डोळे उघडा, आपला वेळ घेऊन. आणि खूप आभार माना ब्रह्मांडाचे, स्वतःचे, आपल्या गुरूंचे.